महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक घेऊन आलेलं आहे खुशखबर, ज्यामध्ये मी आज तुम्हाला एक्झॅक्ट एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे सांगणार आहोत। सोबतच एक म्हणजे या जो एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे यामध्ये तुम्हाला 2100 रुपये मिळतील की 1500 रुपये मिळतील की 3000 रुपये मिळतील हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सोबतच महिलांना गुढीपाडवा बोनस सुद्धा मिळणार आहे की काय याची सुद्धा पूर्ण खरी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून या व्हिडिओला पूर्ण पहा। सोबतच व्हिडिओला लाईक नसेल केले तर सर्वात आधी या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला सांगून देतो की ज्या महिलांना मार्च महिन्याचा आणि फेब्रुवारी महिन्यात पैसे नव्हते मिळाले त्या महिलांना आता 4500 रुपयापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहे। सोबतच काही महिलांना 3000 रुपये मिळणार आहे आणि बाकी उर्वरित महिलांना फक्त मात्र 1500 रुपये मिळणार आहे। तर ही माहिती मी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा। सोबतच तुम्ही आणखी माझ्या यूट्यूब चॅनलला जर लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून हा व्हिडिओ मात्र नक्कीच लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। तर जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या व्हिडिओकडे। तर बघा, मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून जे आहे एप्रिल महिन्याचा 10वा हप्त्याची घोषणा केली गेली आहे, ज्यामध्ये 21 ते 65 वयोवर्ष गटातील विधवा, तलाक झालेल्या, परित्यक्त आणि कुटुंबातील एक अविवाहित महिला यांना योजनेच्या अंतर्गत जे आहे एप्रिलच्या हप्त्यामध्ये 1500 रुपये मिळणार आहे। परंतु काही अशा महिला आहेत ज्यांना फेब्रुवारी मार्चचा हप्ता नाही मिळालेला आहे आणि काही महिला अशा आहेत ज्यांना जे आहे फक्त फेब्रुवारीचा महिना मिळाला आहे आणि मार्चचा नाही मिळालेला आहे। तर त्या महिलांचं कसं आपण ते सुद्धा पाहून घेणार आहोत। तुम्हाला तर माहीत असेल योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे तब्बल 9 हप्त्यामध्ये महिलांना 13,500 रुपये योजनेच्या अंतर्गत वितरित करण्यात आलेले आहे। आणि खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांना यातील काही हप्ते मिळालेले आहे आणि काही हप्ते त्यांना मिळालेले नाही आहेत। जर तुम्हाला अर्धे हप्ते मिळालेले आहे म्हणजे काही महिलांना 4 हप्ते मिळाले, कोणाला 5 हप्ते मिळाले, तर त्या महिलांनी काय करायला पाहिजे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूया। तर बघा, मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत 10व्या हप्त्याची तारीख एप्रिल महिन्यात जे आहे 24 एप्रिलपासून 2 टप्प्यांमध्ये वितरित केल्या जाणार आहे, ज्यामध्ये 2,41,00,000 महिलांना जे आहे 10व्या हप्त्याचा लाभ देण्यात येईल। कधीपासून तर 24 एप्रिलपासून, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या। पण योजनेचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता एप्रिल महिन्याची किस्त प्राप्त करण्यासाठी किंवा एप्रिल महिन्याच्या किस्तीचा लाभ घेण्यासाठी महिलांना मात्र या पात्रता म्हणजे या निकषांना पूर्ण करायचा आहे। जर ही महिला या पात्रता किंवा निकषाला पूर्ण नाही करतील तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। महिला महाराष्ट्राची असली पाहिजे, महिलेचा परिवार आयकरदाता म्हणजे टॅक्स पेअर नसलं पाहिजे, परिवाराची आय म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे, ट्रॅक्टरच्या शिवाय दुसरं 4 चाकी वाहन नसावं, महिलेचं वय कमीत कमी 21 वर्ष अधिकात अधिक 65 वर्ष असावं, त्यानंतर महिलेचं आधार कार्ड बँक खात्यांसोबत लिंक असणं गरजेचं आहे आणि महिला संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ घेत नसावी, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या। ह्या सर्व पात्रता पूर्ण करणं खूप जास्त गरजेचं आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर महिलेचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला योजनेच्या अंतर्गत बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले जातील। आता बघा, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 2,41,00,000 महिलांना जे आहे याची जे लाभ मिळणार आहे एप्रिल महिन्यामध्ये, परंतु माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो की 2 टप्पे चालू होतील। जो 24 एप्रिलपासून हा पहिला टप्पा राहील, ज्यामध्ये 1 करोड बायांना लाभ देण्यात येईल आणि दुसरा टप्पा 27 तारखेपासून सुरू होईल, 27 एप्रिलपासून, ज्यामध्ये 1,40,40,00,000 महिलांना लाभान्वित केल्या जातील 1500 रुपयांमध्ये। परंतु खूप साऱ्या अशा महिला आहेत ज्यांना एप्रिलच्या 10व्या हप्त्यामध्ये 3000 रुपये किंवा 4500 रुपये सुद्धा मिळू शकते। तर का बरं, चला आता आपण ते जाणून घेऊया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 8व्या हप्त्यापासून वंचित असलेल्या महिलांसाठी मोठी खुशखबरी समोर येत आहे। ज्या महिलांना फरवरी आणि मार्चचा हप्ता नव्हता मिळाला त्या महिलांना आता 8वा आणि 10वा हप्ता सोबतच 9वा प्लस 10वा हप्ता, कारण खूप साऱ्या महिलांना 8वा हप्ता मिळालेला आहे, 9वा हप्ता नाही मिळाला, खूप साऱ्या महिलांना 9वा हप्ता मिळाला परंतु 8वा हप्ता नाही मिळाला, तर त्या महिलांना मात्र आता खुशखबरी समोर आलेली आहे। तर सर्व महिलांना ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता नसेल मिळाला त्यांना 8वा प्लस 10वा हप्ता मिळून 3000 रुपये मिळतील। ज्या महिलांना 9वा हप्ता मिळालेला आहे परंतु 8वा हप्ता नाही मिळालेला त्या महिलांना 9वा प्लस 10वा हप्त्याचे 3000 रुपये एकत्रित मिळतील। आणि काही महिला अशा सुद्धा आहेत ज्यांना नाही 8वा हप्ता मिळाला
नाही त्यांना 9वा हप्ता मिळाला तर अशा महिलांना 8वा प्लस 9वा प्लस 10वा असे 3 हप्ते एकत्रित मिळणार आहे, ज्यामध्ये महिलांना 4500 रुपयेपर्यंत मिळू शकतील. पण यासाठी महिलेचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणं मात्र खूप जास्त गरजेचं आहे. आता खूप साऱ्या महिलांना माहीत आहे की गुढीपाडवाचा सण आहे आज आणि सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्याशी म्हणजे तुम्हाला खूप चांगलं स्वास्थ्य संपन्न देव आणि तुमचं ज्या पूर्ण इच्छा आहेत ते भगवान श्रीकृष्ण पूर्ण करू अशी माझ्या त्याच्या चरणी जय खूप खूप जय विनंती. तर त्यानंतर मित्र काही या प्रकारचं जे गुढीपाडव्याचं मध्ये जे तुम्हाला बोनस मिळणार आहे का, कारण खूप सारे लोक जे आहे यूट्यूब आणि गुगलवर व्हिडिओज टाकत आहे की गुढीपाडव्याचा बोनस भेटणार आहे, असं भेटणार आहे, तसं भेटणार आहे. परंतु मी तुम्हाला सांगून देतो की महिला व बाल विकास विभाग ज्याद्वारे ही योजना चालवली जाते त्यानंतर महाराष्ट्र सरकार याद्वारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिलच्या हप्त्यामध्ये गुढीपाडवा बोनस या गिफ्टची अधिकारिक घोषणा किंवा माहिती दिलेली नाही आहे. त्यामुळे महिलांना गुढीपाडवा बोनस मिळणार नाही ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. काही लोक जे आहे फेक फॉलोवर्स व्ह्यूज आणि पैशासाठी मात्र अशा ज्या गोष्टी करत आहे त्यांना ही गोष्ट करायला नाही पाहिजे, कारण कोणत्याच महिलेला गुढीपाडवा बोनस मात्र मिळणार नाही आहे ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. त्यानंतर मित्र एक खूप मोठी धक्कादायक बातमी आलेली आहे लाडकी बहिणींसाठी. ती म्हणजे मित्र बहिणींनो, आता 28 जून 2024 पासून ते 3 जुलै 2024 पर्यंत रोज निर्मिती करण्यात आलेल्या शासना निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. खूप साऱ्या महिलांपैकी 3 कोटी महिलांपैकी आता 5 लाख महिलांना, बघा 5 लाख महिलांना मात्र योजनेअंतर्गत रिमूव्ह करण्यात आलेला आहे, त्यांना वगळण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांमध्ये 2,30,000 महिलांना जे आहे योजनेसाठी वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त झालं होतं त्या 1,10,000 महिलांना सुद्धा योजनेअंतर्गत वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी वाहन असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वइच्छेने म्हणजे काही महिला अशा ज्यांनी स्वइच्छेने त्या योजनेअंतर्गत नाव वापस घेतलं आहे अशा 1,60,000 महिला, एकूण 5 लाख महिला आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की आमचा फॉर्म रिजेक्ट झाला की नाही हे कसं माहीत पडेल, कारण खूप साऱ्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याचं जे आहे किस्त न मिळण्याचं कारण हेच आहे की त्यांचं जो आहे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेलं आहे, पण परंतु त्यांना माहीतच नाही की आपला अर्ज जो आहे खारिज करण्यात आलेला आहे, रिजेक्ट झालेला आहे. तर ते चेक कसं करायचं, चला आता आपण ते पाहूया. तर त्यासाठी मित्र सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोम किंवा कोणत्याही ब्राउझरमध्ये ज्या योजनेची अधिकारिक वेबसाईट जी आहे ती लाडकी बहीण योजनेची ती वेबसाईट ओपन करून 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन मेड अर्लियर असं एक तुम्हाला बॉक्स दिसत असेल, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा काही या प्रकारचं ऑप्शन तुमच्यासमोर येऊन जाते. आता बघा इथे ॲप्लिकेशन स्टेटस तुमच्यासमोर असं लिहून असेल, बघा ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला दिसत असेल इथे. या ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जर तुमचं रिजेक्टेड लिहून असेल तर तुम्हाला आता योजनेचा लाभ मिळणार नाही, परंतु तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल. पण खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्या संजय गांधी योजनेअंतर्गत पात्र आहे, जसं तुम्हाला आत्ताच मी सांगितलं त्यांच्या इथे अप्रूव्डसुद्धा लिहून असेल आणि जर इथे यस लिहून असेल तर त्या महिलांना सुद्धा आता योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. सोबतच ज्या महिलांना एप्रिल महिन्याची फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याची किस्त का नाही मिळाली याचं कारण चेक करण्यासाठी महिला ॲक्शन्सवाल्या ऑप्शनमध्ये इथे एक रुपयाचा असं ऑप्शन असते, यावर क्लिक करू शकते आणि त्यानंतर त्यांना पैसे न मिळण्याचं जे आहे कारण वगैरे माहीत पडून जाईल. कारण हे बघा सगळ्यात 5व्या नंबरवर तुम्हाला खाली मी दाखवून देतो यांचं जे आहे किस्त ज्या ट्रान्झॅक्शन स्टेटस कॅन्सल दाखवत आहे आणि रिमार्कमध्ये तुम्ही बघू शकता आधार कार्ड यांचं जे आहे लिंक नव्हतं बँक खात्यासोबत, डीबीटी सक्रिय नव्हतं म्हणून त्यांना जे आहे पैसे नव्हते मिळाले. तर काही या प्रकारे तुम्हाला पैसे न मिळण्याचं कारण सुद्धा तुम्ही आता योजनेच्या अंतर्गत जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरून चेक करू शकता. तर काही या प्रकारची नवीन अपडेट आहे. उम्मीद करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थोडंसं मला बोलण्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर थोडंसं माफ करा. आपण पुन्हा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.